नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज 8 जून आहे आणि हाच तो दिवस आहे जेव्हा आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली होती. सोबतच 2 वर्षापूर्वी 8 जूनलाच मला कळालं होतं की सखी आमच्या आयुष्यात येणार आहे. सो छान छान स्पेशल दिवस आहे. बट निखिल आज इथे नाहीये. असो हा विषय मी पुढे घेतेच. बट त्याआधी ना मला तुम्हाला सांगायचं आहे की 2 दिवस मागे आई घरी नव्हती. आई आणि पप्पा देवदर्शनाला गेले होते मामा मामी सोबत. ते जातच नव्हते कारण मी घरी होती आणि मला सखीला आणि गौरीला एकटं सोडून ते जात नव्हते कारण दादा वहिनी दिवसभर घरी नसतात आणि थोडं सेफही नाही वाटत. बट त्यांचंच झालं की मामा आईला बोलला की अरे ती राहतेच की पुण्याला एकटी, चल तू राहील ती. आणि मग आईचं तरी होणंही चालू होतं पण आम्ही आईला पाठवलं तिथे. बट आई गेल्यानंतर ते 2 दिवस मला ह्या भूतांनी इतका त्रास दिलाय. दोघे मी प्रेमाने भूत म्हणते सखीला आणि गौरीला. तर मी सांगूच शकत नाही की "आ, तू मॅगी कर, सखी मम्मा पाणी दे, मम्मा मम दे." जे सखीला पाहिजे ते गौरीला पाहिजे, जे गौरीला पाहिजे सखीला पाहिजे. गौरीला वरतून काही वस्तू आणायची असेल तर गौरी म्हणायची "आत्तू तू वरती चल" आणि मला सखीला घेऊन वरती यावं लागायचं. सखीला वरती खेळायला आवडत नाही त्याच्यामुळे सखी म्हणायची "खाली चल, खाली चल." सखीला कंटिन्यू फिरायचं असायचं. एकीचं खाणं लिटरली शी धुण्यापासून कामं चालू होते माझ्या पोरींचे. म्हणजे मलाच झालं होतं की आई तू का नाहीये. असं नाही की मी सखीला एकटी हँडल करत नाही, ऑफकोर्स करते पुण्याला. बट ती इथे येऊन खूप खेळकर झाली कारण तिला कंटिन्यू फिरायची आणि माणसांची सवय लागली होती. त्याच्यामुळे तिला हँडल करणं मला खूप अवघड जात होतं. म्हणजे त्यात वहिनी पण मेडिकलवर होती, स्वयंपाक वगैरे पण करावा लागत होता. थोडा जास्त नाही ती करून जायची. बट संध्याकाळी तरी दादाला गरम गरम लागतं म्हणून ते. तर माझी इतकी अशी तारांबळ उडाली होती. मलाच झालं होतं की काय करून काय नाही. त्यात दुसऱ्या दिवशी सखी इतकी जाम झाली होती, तिला थोडं इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे ती एका जागी बसतच नव्हती. ती म्हणजे तिला बसायला त्रास होत होता. तर ती कंटिन्यू फिरत होती. तर मी त्या दिवशी सांगू शकत नाही. ती शेवटी आईच्या मैत्रिणी आल्या 2 ज्या कॉलनीत असतात त्यांनी सगळीला हँडल केलं. मग आमचे जेवणं वगैरे झाले नाहीत तर कारण ती प्रत्येक माणसात जेवायला बसते ऑलमोस्ट आणि तिला डॉक्टरांनी काही गोष्टी ज्या खायला नाही द्यायला लावलाय आणि आपण जेवायला बसलो की ती येणारच. मग ती झोपल्यावरच जेवायचं. मग ती झोपतही नव्हती कारण दीदीचा आवाज यायचा आणि सखी गौरी मला सोडून राहत नव्हती घरात कोण नव्हतं म्हणून. तर भयंकर होतं आईशिवाय ह्या 2 मुली सांभाळणं. बट मी त्या छान सांभाळल्या. अदर दॅन दॅट आज मला जायचं एका ठिकाणी लग्नाला संध्याकाळी आणि लग्न सकाळी काही असो मी स्किन केअर करते. तर सगळ्यात आधी मी मस्त आपला हा जो क्युअर स्किनचा सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर आहे ना याने चेहरा क्लीन करून घेतलाय आणि आता मी लावते मॉइश्चरायझर कारण त्याने स्किनला छान असं हायड्रेशन मिळतं. म्हणजे मला तरी स्किनला खूप फरक पडलेला दिसतोय. तुम्ही इतके दिवसापासून माझे व्लॉग्स बघताय आणि माझं ते किट संपलं होतं म्हणून मी आता हे नवीन किट मागवलंय. तर माझं फेस वॉश आणि मॉइश्चरायझर जरी ते असलं ना तरी माझ्या नाईट क्रीम चेंज झालाय. आता मला ग्लायको क्लिअर क्रीम आणि ही एक आली आहे TXA क्लिअर क्रीम. तर ह्या 2 नवीन क्रीम आल्या. ऍक्च्युली माझं थोडं प्रोडक्ट्स बाकी होते बट माझ्या ह्या मेडिसिन संपल्या होत्या ज्या मी यूज करते ग्लुका ऍक्टिव्ह ब्राईटच्या. तर ह्या रिस्टॉक करायच्या तर म्हटलं हे घेण्याऐवजी थोडा वेगळा पण चेंजेस दिसतात चेहऱ्यात तर त्यानुसार किट मागवूयात. सो मी हे सगळं नवीन मागवलंय आणि फरक जो काही आहे तो तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता. दिवसा मी यूज करते फेस वॉश आणि जे मॉइश्चरायझर येते आणि रात्री मी यूज करते ह्या TXA आणि ग्लायको क्लिअर क्रीम आणि ह्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या मी दुपारी जेवल्यानंतर घेते. तर माझ्या चेहऱ्यात खूप छान फरक पडलाय. सोबतच ते तुम्हाला डाएट कसं करायचं, वॉटर इनटेक कसा घ्यायचा, कन्सल्टेशन सगळं फ्री आहे आणि अगदी छानरित्या सांगतात. सो तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट्स हवे असतील ना तर खूप इझी आहे. मी पुढे व्हिडिओ टाकतेच की कसे ऑर्डर करायचे. बट त्यातल्या त्यात जर तुम्हाला ₹100 डिस्काउंट हवा असेल ना तर तुम्ही माझा कोड तन्या100 नक्की यूज करा आणि हे ऍक्च्युअली इफेक्टिव्ह आहे. माझ्या बऱ्याच फॉलोअर्सने ते घेतलंय. तुम्ही कमेंट्समध्येही बघत असाल आणि त्यांना पण फरक जाणवतोय. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आता पटकन बघा की ते ऑर्डर कसे करायचे. प्रोडक्ट ऑर्डर डिटेल्समध्ये बघायचे होते की नक्की कसे आणि काय यूज लाईनशीर लावून ठेवलं म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला. फेस वॉश मॉइश्चरायझर माझ्या त्या गोळ्या आणि रात्रीचं किट आहे ते म्हणजे तुमचं काही कन्फ्युजन नाही होणार. आणि रात्री प्रॉडक्ट ऑर्डर करणं खूप सोपं आहे. आधी ॲप ओपन करायचं, काय इश्यू आहे ते छान डिस्क्राईब करायचं. मग त्यांचे जे डर्मेटॉलॉजिस्ट आहे ते आपल्याशी बोलता. आपण प्रेग्नेंट आहात का, ब्रेस्ट फिडिंग आहात का, आपलं सनसी एक्सपोजर किती आहे, काही क्रीम यूज करतोय का, काही त्रास आहे का, हे सगळं विचारतात. सोबतच फ्रंट साईड आणि साईडचे फोटो घेतात आणि यात तुम्ही बघू शकता की माझे मागचे फोटो आणि आताच्या फोटोमध्ये किती सगळा डिफरन्स आहे. त्यानंतर मी त्यांच्याशी छान बोलले. ह्यावेळेस त्यांनी मला ट्रीटमेंट थोडी चेंज करून दिली. ह्यावेळेस 5 प्रोडक्ट मिळाले बट ते माझ्यासाठी अजूनही युजफुल ठरत आहे. सो तुम्ही पण नक्की ऑर्डर करा. तर आईन ते तर लग्नाला गेले. आम्हाला संध्याकाळी जायचंय. आईला जवळजवळ 101 ताप होता बट तिचं असं म्हणणं आहे की जर आपण कोणाकडे लग्नाला गेलो नाही तर ते आपल्याकडे येणार नाही. हे वेगळं कारण आहे की दादाचं आणि माझं दोघांचेही लग्न झालेत बट तिचंच झालं की ते आपल्या लग्नाला आले होते म्हणून आपण त्यांच्या लग्नाला जायलाच पाहिजे.
त्यामुळे ती 101 तापात लग्नाला गेलेली आहे आणि आम्ही थोडं घराचं बघतोय. मी होम टूर देत नाहीये कारण सगळे कामं बाकी आहे, जसे आज पडदे आलेत. आणि हा दादाने ज्यूस आणलाय. दादा बाहेर जाताना त्याला कधीच सांगावं लागत नाही काही खाऊ आण का ग, कधीच आणत, दादा स्वतःहून आणतो ना. तसं पप्पाला 10 वेळेस ओरडून सांगावं लागतं. आणि पप्पांच्या मते खाऊ म्हणजे पप्पा आणतात खाऊ, पण पप्पांना फक्त फळं लागतात. त्यांना असं मिठाई ज्यूस बीस हे प्रकार अजिबात आवडत नाही. बिस्किट बिस्किट असं काहीच ते आणत नाही. खाऊ म्हणजे फळं जे ते प्रत्येक चक्करला आणतात. बट हे असं काही जे आहे ते फक्त दादा आणतो. वहिनी पण नाही आणत, वहिनीला पण 10 फोन करावे लागतात. बट ठीक आहे, अशी आमचे पडदे लागलेत आज. सोबतच महाराजांचा जो फोटो आहे ना त्याची एक जागा होती, बट म्हणजे मंदिरातच तो वरती लावला होता, बट आता मंदिरात तो ठेवता येणार नाहीये. आणि इथे लावायला, इथे ही जी जागा आहे ना या जागेला लावणार, तुझी इथे फोटो ठेवलाय त्याच्याच वरती लावणार होतो, बट तिथे तो फोटो पुरत नाहीये. आणि या साईडला लावता येणार नाही कारण इथे जो सोफा आहे तो असा पसरून बसायचा, तर तिकडे पाय जातात. आणि आमच्या गुरुजींनी सांगितलंय की लावायचं तर पूर्व पश्चिम लावायचा, दक्षिण बिक्षिण लावायचं नाही, कारण की आमच्याकडे इकडे जागा आहे. कोणाची दादा ती दक्षिण साईडला कोणाचे फोटो लावतात? हा, जे मृत व्यक्ती असतात त्यांचे तिकडे इकडे तोंड करून असं लावायचं असतं. त्यामुळे महाराजांसाठी आम्हाला स्पेशल जागा शोधायची घरात, कारण ते खूप गरजेचं आहे आमच्या घरात. तर बघूया, होईल हळूहळू मॅनेज, दाखवतच राहील काय चालू आहे काय नाही ते. ओके, तर मी अशी गोडशी तयार झाली कारण मी लग्नाला चाललोय. लग्न तसं जवळच आहे, मावशीच्या पुतण्याचं, अगदीच जवळजवळ राहता. आमचे चांगले संबंध आहे, सो आम्ही सगळे चाललोय लग्नाला. आणि मामा मावशी पण असणार आहे माझे सगळे. तर आम्ही खूप पटपट आवरलंय, सगळ्यांचंच आवरलंय ऑलमोस्ट, फक्त वहिनी बाकी आहे. तर आज दुपारी आम्ही गेलो होतो, इथे एक ग्रीन मॅट घेतली आम्ही, जी आपली ग्रासवाली असते ती. दादा आवाज बंद कर, मला कॉपीराईट लागतो. तर ती ग्रीन मॅट घ्यायला आम्ही गेलो होतो, बट तिथे ते सांगते मी नंतर. बट जाता दादाला आधी म्हटलं मला तर जायचंय पुढच्या महिन्यात पुण्याला, मला गौरीला काही सखीला काही कपडे घ्यायचे, तर आपण तिकडे जाऊयात. तर आम्ही सखीसाठी कपडे घ्यायला गेलो. मग कपडे झाल्यानंतर म्हटलं चला यार, गौरीला बॅग घेऊन द्यायची होती मला, तर म्हटलं चला गौरीला आपण बॅग वगैरे घेऊन देऊ. मग बॅग, टिफिन, बॉटल असं आम्ही सगळं करत फिरत होतो. तिच्या कधी तिला फोन, ह्या दुकानातून त्या दुकानात, असं करता करता इतकं लेट झालो. आणि शेवटी आम्ही ज्या दुकानात गेलो होतो ना सोनी गिफ्ट्समध्ये, तिथे इतकी महाभयंकर गर्दी होती, कारण सगळे पॅरेंट्स होते जे टिफिन बॉटल हे सगळं बघत होते. आणि माझा दादाचा विषय सुरू झाला की अरे यार आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं. हाय, आणि सखी बघा कुठे गेलं होतं पार्सल माझं. से हाय बाबू, हाय हाय काय, हे काय शूज घातले तू. सखीला मी मुलगा करून घेऊन चालली आहे, कारण सखीला अजिबात फ्रॉक सूट होत नाही. आता ती बारीक बारीक दिसते त्याच्यामुळे मला तिला टी शर्ट घालायला जायचं होतं आजच्या लग्नासाठीच खास. तर आम्ही ज्या शॉपमध्ये गेलो होतो ना तिथे इतकी प्रचंड गर्दी होती ती बॉटल आणि हे घेण्यासाठी. तर दादाचा माझाच विषय चालू होता की आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं. किती टिफिनचे प्रकार होते का दादा तिथे आज? खूप सारे. पोरं कसे होते? एक्झॅक्टली. आणि मुलं फ्रंटला उभे होते आणि आई वडील मागे उभे होते, म्हणजे तू चॉईस कर आणि मग आम्हाला सांग. आमच्या वेळेस असं काही नव्हतं. आमच्या वेळेस झालं की आपण कशी पिशवी लावून डबे वगैरे न्यायचो, पण आपले दिवस यांच्यापेक्षा तर नक्कीच छान होते. ये ना बाबू, हाय कर. मी, गौरी, दादा, वहिनी आपण ऑलमोस्ट सगळेच मॅचिंग आहे. आणि गौरी आणि सखी आणि आजी बाबा मॅचिंग आहे. कुठे चाललो आपण? भूर चाललो. कोण कोण चाललं? दीदी पण चालली. गबी कुठे? गबी ही गबी आहे. आणि सखी पैसे कुठे? पैसे म्हण, पैसे पाहिजे. तिला कोणी दिसलं कशा ती पाहिजे, म्हणजे मला पैसे द्या. तर खूप लवकर मोठं होत चाललंय माझं बिट्टू. आणि अॅनिव्हर्सरीचं म्हणाल तर यावेळेस काही वाटतच नाहीये, कारण निखिल इथे नाहीये. तसं खूप काही वेगळं नाही वाटत आहे. तो असला की कसं असे हट्ट बिट्ट असं चल इकडे चल ते तिकडे घेऊन द्या. आज तसं काहीच वाटत नाहीये, बट त्याला तो खूप मिस करतोय. कारण काय सखी मला काहीच पूर्ण बोलू देत नाही. तो यावेळेस आम्हाला खूप मिस करतोय, कारण आता जवळजवळ 1.5 महिना झाला त्याला इतके दिवस लांब राहायची सवय नाही. आधी त्याला काही वाटत नव्हतं. आता तो इतके फोन करतो की त्याला दादान ते चिडवता की तुम्ही काय सारखे सारखे फोन करता. बट तो सखीसाठी कंटिन्यू फोन करतो. काय बघा काय करतोय बिट्टू, तू काय करतोय? तू काय चालू आहे सखी तुझं? काय करते सांग ना मला. हे काय? हे काय? हे काय? आणि ही माझी आई बघा पूर्ण तापलेली होती. सकाळी पण लग्नाला गेली होती, आता पण तयार झालीये. का बरं चालली आई तू लग्नाला? जावंच लागतं, ते आपल्याकडे आले, आपण जायलाच पाहिजे.
बोलली होती मी सकाळी. ते आपल्याकडे आले म्हणून आपल्याला जावंच लागतं. आपल्याला 101 ताप असो, आपण सलाईन घेतलेला असो, आपण ज्या असं. बाय द वे आई किती गोड दिसते सांगा खाली कमेंट मध्ये. आई आणि सखी मॅचिंग आहे. हो माझं घड्याळ दे. माझ्या वस्तू घरात इतक्या पसरलेल्या आहे ज्या मला पुढच्या 2 दिवसात आवरायच्या आहे. काय केलं तू आता? काय केलं? कानाखाली जाय टाईप केलं होतं. असो आता सगळ्यांनाच कंटाळा आला आता माझा. तुम्ही निघणार आहे आता माझ्या आता मला जायचं नाही नवऱ्याच्या घरी. काय बेटा काय मला सांग, तुझ्या तोंडाने सांग काय. त्या तोंडाने नको सांगू. तोंड तिकडे आहे का आणि नाक कुठे? नाक शूज घालायचा आहे. आई घालून देते बघ. तर आम्ही गेलो होतो लग्नाला, पण लग्न अटेंड करून गेल्यानंतर आम्ही डिरेक्टली गेलो होतो मामाकडे, कारण आमच्या पियाचा बर्थडे होता. माझी अॅनिव्हर्सरी पियाचा बर्थडे सेम असतो. पिया त्यावेळेस खूप खुश होता की दीदीच्या लग्नात माझा बर्थडे होणार आहे. तो पण आम्ही छान सेलिब्रेट केला होता. बट त्याच्यानंतर त्याच्या बर्थडेला कमी व्हॅल्यू झाली माझ्या अॅनिव्हर्सरीमुळे. बट आज सगळे जमले होते आणि खूप छान बर्थडे सेलिब्रेट केला. खूप फोटोज वगैरे काढले आम्ही सगळ्यांनी. तर काल रात्री काही शूट केलं नाही कारण घरी यायला जवळजवळ 1 वाजला होता. काल आम्ही पियाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन पण केलं, त्यामुळे खूप मजा आली. तसं आम्ही सगळे जवळजवळ राहतो. मामा मावशी एवढे दूर राहत नाही. एकाच मावशी औरंगाबादला राहते, तरी पण एवढं भेटणं होत नाही. अशा लग्नकारात भेटल्यानंतर खूप मजा येते. त्यात ना इतके दिवस आमचे जे माझे कझन्स वगैरे होते ते छोटे छोटे होते. आता ते बऱ्यापैकी आमच्या वयात आलेले आहेत. म्हणजे कोणी इंजिनिअरिंगला, कोणी MBBSला. तर मग ती वाईट पण मॅच होते. मग आमचा वेगळा ग्रुप बसतो. सो खूप मजा येते. याआधी सगळी चिल्लर पार्टी होती. मी दादा साईडला असायचो. तर आता खूप मजा यायला लागली आहे. लग्नाला कितीही नावं ठेवले ना आपण, तर त्या निमित्ताने जे भेटतात ना, खरंच खूप मजा येते सगळ्यांना भेटून. याआधी मी एवढे लग्न अटेंड करत नव्हती. माझ्या लग्नानंतर तर कारण सासरचे लग्न आईन ते अटेंड करायचे. इकडचे हे अगदीच जवळचं काही लग्न असेल ना तर मी यायची पुण्याहून. बट यावेळेस मी इकडे होती त्यामुळे ऑलमोस्ट बरेच सारे लग्न अटेंड केले आहे. आणि किती नाही म्हटलं तर ॲक्च्युली खूप मजा मस्ती येते लग्नात. तर छान सेलिब्रेशन झालं काल जे काही होतं ते. आईची तब्येत पण आता बऱ्यापैकी बरी आहे. सो आज पण बरेच सारे प्लॅन आहे आमचे. बाय द वे आज सकाळी उठल्या माझी ही अंगठी हरवली होती आणि मी ठरवलं होतं की इथून पुढे ना सोनं घालायचं ना काही करायचं, कारण मला इतकी चिड आली होती. कारण ही इतकी फिट्ट अंगठी आहे, इतकी जास्त फिट्ट अंगठी आहे, तरी पण ही कसं काय पडून गेली होती मला माहीत नाही. तेव्हा माझं असं झालं होतं की हे उगाचच काहीतरी चालू आहे. मला सगळे म्हणतील की खूप वेंधळी आहे, बट याचा काही संबंधच नाही. ही लिटरली हालत सुद्धा नाही, त्याचं निशाण पडतं मला. तरी पण ती पडून गेलेली होती. बट मी जेव्हा म्हटलं ना मरू दे आता नाही शोधायची, मी अर्धा तास शोधत होती, तेव्हाच ती नेमकी मला बेडवर दिसली. सो ठीक आहे, मला बरं वाटलं जरा जे काही होतं ते बघून. तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. काय पप्पा? हो अकॉर्डिंग टू पप्पा कांबाला ताई आलाय. सो तुम्ही पटपट आवरा. बट माझी लेक काय उठत नसते. ती काल रात्री जवळजवळ 1:30-2ला झोपली, कारण ती इतकी चेंगारली होती. तिने लग्नात पण इतकी मस्ती केली आहे. त्यात मला खूप जण म्हणतात की तू मनूपीवर का अत्याचार करते, का त्यांच्याकडे देते. बट मी नाही देत. त्यांची लिटरली भांडणं होता. म्हणजे पियाला सांगावं लागतं की पिया तिला मोकळं सोड. तो कंटिन्यू तिला कॅरी करतो. त्याला असे पण लहान मुलं आवडतात. तो बिल्डिंगमध्ये पण खेळतो त्यांच्या. बट सखी तर त्याची हक्काची आहे. गौरीला पण तो तसंच करायचं. त्याच्यामुळे तिचं खाणं पिणं, तिचं जेवण झालं का तिचं तोंड धुणं. काल ना ती जेवली वगैरे आणि ती टेबलच्या मध्ये बसली होती, पूर्ण भरून गेलेली होती, कारण ती प्रत्येकाच्या ताटात जेवत होती. आम्ही जेवढे बसलो होतो तेवढ्यांच्या. तर मी उठायच्यात पिऊनी तिला घेतलं नेलं. मग मी पण मागून पाणी प्यायला गेली. तर दीदी, तर त्याने पाणी प्यायलेलं नव्हतं. तो म्हणतो दीदी ह्या सखीला असं धर ग, मी नळ सुरू करतो, आपण तिचे हात धुतले. तो पुढे गेले. मग त्याला त्याने पाणी पण नाही प्यायलंय. तो देतेस का मला पाणी, तर मलाच किव आली. बट त्याने लिटरली काल सखी माझ्याकडे नव्हती, कंटिन्यू पियाकडे होती. तिला पण पिऊ मामा खूप आवडतो. ती त्याला मामा नाही म्हणत, दादा म्हणते, कारण तिला तो दादा वाटतो. काल आमची मनू खूप ॲटिट्यूडमध्ये होती. सो मनू मावशी काय आम्हाला घेत नव्हती. मनू मावशीच्या दादाचं लग्न होतं, ती कलवरी होती. सो ती तिच्याच याच्यामध्ये होती. येईल ती उद्या परवा, मग तिचा बेत पाहू आम्ही. असं होतं. काल खूप मजा केली आम्ही अशी. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. बाय.